नमस्कार, जय शिवराय. मी पांडुरंग माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहो. आज मी तुम्हाला कांदे पीक घेतलेल्या रानावर हरभरा हे पीक घेतलेले व्हिडिओ दाखवत आहोत. या व्हिडिओमधून मला असं दिसून आले की कांदा काढणीनंतर रानाची मशागत करून मी हरभरा हे पीक घेतलेले आहे. तरी मला हरभऱ्याच्या पिकामध्ये उगवण शक्ती झाल्यानंतर पीक हे मेलेल्या अवस्थेमध्ये दिसून येत आहे. तरी पिकाची मर थांबण्यासाठी तुमच्याकडे काय उपाय असतील तरी मला कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता, जेणेकरून हरभरा हे पीक माझे मरणे वाचून थांबू शकेल. तुम्ही हरभरा हे निर्जीव झालेले पीक मी तुम्हाला दाखवत आहो. तरी तुम्ही मला तुमच्या माहितीस्तव काही औषधं, फवारणीचे औषधं किंवा इतर काही उपाय असेल तरी मला SMS द्वारे नक्की सांगा. 10% हरभरा हे पीक मृत अवस्थेत सध्या दिसून येत आहे. आपण पाहत आहोत हरभरा हे पीक पेरणी करण्यासाठी थोडा मला उशीर झालेला होता. तरीही मी पाण्याच्या आशेवरती हरभरा पेरणी केलेली आहे. माझा पूर्ण हरभरा चांगल्या प्रकारे वापून आलेला दिसत आहे. पण थोड्या प्रमाणामध्ये मला हरभरा हे माझा निर्जीव पण झालेला दिसून येत आहे. म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहोत. हरभऱ्याला पाणी देऊन कमीत कमी 10 ते 15 दिवस झालेले आहेत. आता हरभरा पाणी देण्याच्याही अवस्थेत आलेला आहे. तरी हरभऱ्याची फवारणी करून पाणी देण्यास सुरुवात करायची आहे, जेणेकरून हरभरा हे चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला आलेला दिसून येईल. आपण पाहत आहोत हरभरा. शेतकरी म्हणले की खूप अडचणीचा सामना करावाच लागतो. बघा, त्याच प्रकारे मला ही अडचणच आलेली आहे. थोडक्यात माझे पीक हे मरण्यास सुरुवातच झालेली आहे. आपण पाहत आहात निर्जीव झालेला हरभरा. अशा प्रकारे हरभरा हा निर्जीव झालेला दिसून येतो. सोबतचा हरभरा हा जिवंत आहे आणि त्या साईडचा हरभरा हा आपल्याला निर्जीव झालेला दिसून येत आहे. बघा, शेतकऱ्याचं हे जगणं कशा प्रकारे असतं. याच रानामध्ये 120 कट्टे कांदा झालेला होता, पण दुर्दैवाने कांद्याला भाव लागलेला नाही. आणि नंतर हे हरभरा हे पीक पेरणी करून चांगल्या प्रकारे आले आहे. तरी आता पीक हे निर्जीव होण्यास सुरुवात झालेलं आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या पाठीमागं सतत काही ना काहीतरी अडचणी येत असतात. तरीही शेतकरी हा पूर्ण अडचणीला मात करून पुढचे हे काम करत राहतच असतो. सहज शेताकडे आल्यानंतर मला हा सारा पिकाचा प्रकार दिसून आल्यामुळे मी व्हिडिओ बनवून ती यूट्यूबवरती पाठवला आहे. आपल्याकडे पीक सुधारण्यासाठी काही सेंद्रिय रासायनिक पद्धतीच्या औषधाची माहिती असेल तरी तुम्ही SMS कमेंटद्वारे नक्की सांगा. आपला व्हिडिओ दाखवण्याचा एकच उद्देश असतो की जे आपले बांधव आहेत की ज्यांना शेतीमधील माहिती पूर्णपणे मिळत नसते, तीच आपण या यूट्यूबच्या मदतीने व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. शेतामधील काही नवीन गोष्टी आपण दाखवण्याचा सतत प्रयत्न करत असतो. याच अनुषंगाने मी हे शेतीमधील व्हिडिओ बनवत असतो.
तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पूर्ण ह्या रानामध्ये हरभरा हे पीक घेतलेलं आहे आपण पाहत आहोत. हरभऱ्याची आता आपल्याला फवारणीही करावी लागेल. याच तयारीने आपण सध्या शेताकडे आलेलो आहोत. फवारणी केल्यानंतर हरभरा हे सुधारेल असे संकेत आहेत. त्याचबरोबर अगोदर हरभरा हा शेतामध्ये घेतलेला आहे. तो हरभरा सध्या एकच नंबरमध्ये आपल्याला आलेला दिसून येत आहे. शांत हवेच्या वातावरणामध्ये हरभरा हा चांगल्या प्रकारे हवेचा आनंद घेतलेला दिसून येतो. आपण पाहत आहोत शेतामधील रम्य नैसर्गिक असलेले वातावरण. त्याचसोबत हरभरा हे पीक पाहत आहोत. शेतामधील एकदम प्रफुल्लित असणारे हे वातावरण असते, पण निसर्गाच्या काही आपत्तीमुळे असे आपल्याला पिकाचे नुकसानही झालेले दिसून येते. आपण पाहत आहात हरभरा सध्या हरभरा हे पीक डहाळे खाण्याच्याही आपल्याला स्थितीत आलेले दिसून येत आहे व अशा प्रकारे हरभऱ्याच्या झाडाला गाठेही लागलेले आपल्याला दिसून येतात. आपण पाहत आहोत हरभरा एकदम मन प्रसन्न करणारे वातावरण शेतीमध्ये असते. हा हरभरा कमीत कमी आपल्याला 15 ते 20 दिवसानंतर काढणीस आलेलाही दिसून येतो. खूप मशागत करून यश आपल्या हातात आलेले असते, पण दुर्दैवाने काही ना काही सतत अडचणी आलेल्या असतात. तरीही शेतकरी त्या अडचणीवर मात करून पुढचे कष्ट करायचे काम सोडत नाही. आपण बघा कशा प्रकारे हरभरा हा निर्जीव झालेला आपल्याला दिसून येतो. हा हरभरा सजीव आहे, त्याचसोबतचा हा हरभरा पूर्णपणे आपल्याला निर्जीव झालेला दिसून येतो. म्हणजेच शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान आपल्याला दिसून येते. आपल्याकडे काही शेतीविषयी माहिती असेल तरी आपण कमेंटद्वारे नक्की सांगावी.